का दोन्ही संघ पहिल्या दोन्ही मॅच मात्र ते गमावून आलेत आणि जिंकण्याच्या उद्देशाने मात्र हे दोन्ही संघ या मॅच मध्ये नक्कीच दाखल झालेत। जर पाहायला गेलं तर ही मॅच दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाची असेल। पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळत आहेत। कोणता संघ जिंकणार येणारी वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल, परंतु त्याच्या अगोदर मात्र इथे मॅचकडे आपण जाऊयात। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पिंट्या पवार गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत, तर दुसऱ्या बाजूला असेल गोऱ्या पवार। एका बाजूला मोठा भाऊ तर दुसऱ्या बाजूला छोटा भाऊ, म्हणजे हेच तर खऱ्या अर्थानं क्रिकेटची सुंदरता आहे। म्हणजे क्रिकेटमध्ये दोन सख्खे भाऊ आपसात विरोधक बनून खेळताना देखील दिसतात, हे क्रिकेटने आपण पाहिलंय। म्हणजेच काय अनोळखी या व्यक्तींशी अगदी जवळीक करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे, परंतु एकंदरीत जर पाहिलं गेलं तर जवळचे जे खेळाडू असतील त्यांच्या विरोधामधून जाऊन खेळणारं म्हणजेच खेळ तो क्रिकेट राहिलाय। पहिला बॉल टाकला पिंट्यानं, त्याला ऑफला चांगलं ड्राईव्ह केलंय आणि पहिल्याच बॉलवरती संघाचं खातं देखील उघडलं गेलेलं आहे। पुढचा बॉल असेल पिंट्या तयार झालाय। या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रदीप कुटरेकर, चला बाहेर, विकेटचं पतन। आणि हीच तर मोठी धोकेधुकी आहे, हीच कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर चुका आहेत। आई एकविरा 11 संघाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांच्या विकेट जात असतात आणि पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी संघ बॅकफुटला परतत असतो। हे दोन्ही संघ अगदी चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळून आले नाही आहेत। नैराश्यजनक या ठिकाणी फलंदाजी मी तरी म्हणेन गोल्डन डकचा शिकार क्रमांक 3 वरती तुम्ही पाहताय तर ओमकारला पाठवलं जाते। सर गोऱ्यानं जर काय केलं तर पहिल्या मॅच मध्ये ओमकार बडवेला तो ओपनिंग साठी घेऊन आला, दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा बदल म्हणजे उद्देश अगिनेला घेऊन आला, तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा साथीदार बदलतोय। आता प्रदीप कुटरेकरला तो घेऊन आला होता, म्हणजे प्रत्येक खेळाडूला तो इथे सांगतोय की संधी देतोय तुम्हाला, आता ते स्वतःला तुम्ही इम्प्रूव्ह करा, परंतु एकाही ओपनिंग फलंदाजाला इम्प्रूव्ह करता आलं नव्हतं। जेव्हा जेव्हा नवीन खेळाडू ओपनिंग साठी यायचे पहिल्याच बॉलवरती ते बाद व्हायचे, हेच वैशिष्ट्य आपण पाहिलंय। परंतु त्याचबरोबर जर बघायला गेलं पिंट्याचा आता मात्र चांगल्या प्रकारचा कमबॅक। पहिलं षटक आपण बघताय तर थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आहेत। डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक दाबला गेला, लॉंगच्या परिसरातला खेळाडू मात्र अगदी इथे सचिनच्या माध्यमातून थोडीशी मिसफील्ड, चेंडू आणि क्षेत्ररक्षक दोघांमध्ये रेस, परंतु अंततः विजय मात्र चेंडूचा। चेंडू दणदण कर सीमा रेषा पार, मिळाल्या धावा 4, आलाय ब्रँडेड चौकार। ओमकार बडबडच्या बॅटमधून अंततः चौकार आपल्याला बघायला मिळतोय। करो या मरोचा मुकाबला, तुम्हाला जिंकावीच लागेल मॅच। या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्वालिफायरच्या रेसमध्ये बनायचं असेल तर ही मॅच जिंकणं दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचे आहे। महत्त्वाच्या मॅचेस मध्ये खेळतात, एका बाजूला संतोष एजन्सी तर दुसऱ्या बाजूला आई एकविरा 11 हा संघ खेळताना दिसतोय। गोऱ्या पवारने एकंदरीत दुसऱ्या मॅच पासून आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान दिलंय, परंतु साथीदारांची साथ मिळाली नव्हती मागच्या दोन्ही मॅच मध्ये। आता प्रत्येक खेळाडूला तुम्हाला योगदान द्यावं लागेल, कारण का संघ हा मात्र एकाच खेळाडूवरती डिपेंड नसतो, तर सगळ्या खेळाडूंनी एफर्ट्स द्यावे लागतात। आता हवाई फायर केले, इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू दणदण करत बॅक टू बॅक दुसरा चौकार ओमकारच्या बॅट मधून येतोय, पण सुपर फटकेबाजी। याच फटक्यांसाठी या फटक्यांची गरज आहे आई एकविरा 11 या संघाला, आणि तेच मात्र आता ओमकार करताना देखील आपण बघायला मिळालंय। प्रदीपला आणलं होतं, प्रदीपनं मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कॅच मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात देऊन बसला होता, आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर ओमकार स्वतः आल्या 2 बॉलवरती त्यांनी लगातार 2 मोठे प्रहार केले आणि तिथे चौकार बघायला मिळाले। आता चांगला ऑफला चांगला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक, तिथे सचिन आहे, जोपर्यंत बॉल फेकेल वेगाने मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात। पहिलं षटक इन प्रोग्रेस मध्ये अजून देखील आहे। गोऱ्या ओमकारची जोडी, गोऱ्या सातत्यानं मात्र या ठिकाणी क्रिकेट कशा प्रकारचं खेळणं गरजेचं आहे हे मात्र सांगतायत। या बॉलवरती नो बॉल घोषित केलाय पंचांनी। 1+1 अशा 2 धावा, कारण का रेस्ट्रिक्शन्स आहेत, मर्यादा आहेत तुम्हाला की बॉल कसा टाकायचा आहे। पंचांनी सांगितलं तुमचा हात मागे येतोय, याच कारणास्तव नो बॉल घोषित त्यांनी केलाय। 1+1 अशा 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जात आहेत। आता मात्र पुन्हा एकदा पिंट्याच्या विरोधामध्ये गोऱ्या खेळताना दिसतोय। बॉल मात्र टाकला जाईल राऊंड द विकेट, बॉलिंगचे यावेळेला माध्यम आणलाय। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, त्याला ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय, पॉइंटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलाय, परंतु त्याच्या अगोदर या ठिकाणी 3 धावा कंप्लीट, एकचा खेळ समाप्त होतोय। लॉस ऑफ 1 विकेट, स्कोअर कार्ड मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धाव संख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले।
क्वालिफाय होत असताना तुम्हाला विकेट्स, तुम्हाला रन्स हे खूप महत्त्वाचे आहेत. एक एक रन्स पहिल्या ओव्हरमधील खूप गरजेचे आहे. त्या प्रत्येक संघाला लक्षात ठेवावे लागतील की पहिल्या ओव्हरमध्ये किती विकेट तुम्हाला गमवायच्या आहेत, किती धावा करायच्या आहेत. या बॉलवरती देखील अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव केली आहे. इथे थोडीशी मिसफील्ड, हाताचा स्पर्श झालाय आणि या बॉलवरती 3 धावांचा नक्कीच प्रयत्न होता आणि 3 धावा देखील यशस्वीरित्या कंप्लीट करताना आपण देखील पाहिलाय. सौरभ पवारला दुसरं षटक लगेचच दिलं गेलं. हालाकी आपण कीर्ती सर यांच्या माध्यमातून टाकलं होतं, पण तो कीर्ती सर गेल्या 2 मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर खराब प्रदर्शन पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर सौरभ पवारला क्रमांक 2चं षटक आपण पाहिलं. एकंदरीत उद्याच्या दिवसात देखील चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय, समोरचा क्षेत्ररक्षक नक्की लॉंग ऑफच्या परिसरामधला होता, कव्हरचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचलाय, परंतु एक धाव शॉट असं पंचांच्या माध्यमातून सांगितलं गेलंय. 2च धावा ऍड कराव्या लागतील. 1 रन्स मात्र शॉट असेल म्हणजे पॉपिंग क्रीज या ठिकाणी फलंदाजानं पारच केलं नव्हतं. याच कारणास्तव बघा 2च धावा मिळू शकतील तिथे पुढे. हे क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणाला काय अपडेट होऊ शकतो. या बॉलवरती लॉंग द कार्पेट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, पहिल्या क्षेत्ररक्षकाला चकमा दिला, त्यानंतर प्रदीपनं मात्र चेंडूला कॅरी केलं आणि सरळ मात्र बॉलरकडे फेकेल, परंतु 2 धावा त्याच्या अगोदर या ठिकाणी बघा पूर्ण होत आहेत. या बॉलला पुन्हा एकदा जड मध्ये टाकला होता, पिंट्याच्या दिशेने चेंडूला खेळले, पुन्हा पिंट्या देखील मिसफील्ड करतोय आणि जोपर्यंत फेकेल गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाही खरंच गोऱ्याचं कौतुक करावं लागेल. अगदी चित्याच्या चपलाईने या ठिकाणच्या 3 धावा कंप्लीट केल्या. आकाशी सरांनी सांगितलं की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांचं रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही बघितलं असाल. तशाच प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट आता हे ओमकार आणि त्याचबरोबर गोऱ्या पवार या दोघांमधला ताळमेळ आणि रनिंग बिटवीन द विकेट खरंच अप्रतिम आणि सुरेख आपल्याला पाहायला मिळालंय. राऊंड द विकेट बॉलिंग आपण बघताय तर समोर खेळाडू तयार असेल, या चेंडूला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक असेल, परंतु या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव फक्त बघायला मिळणार आहे. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या मात्र पुढे जाऊन सरकते. 27 धावा या ठिकाणी बघा. पुन्हा एकदा एक धाव ऍड करावी लागेल. क्रिकेटच्या नियम क्रमांक 22 उल्लंघन तिथे ऑफला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू पर्यंत पोहोचेल त्याच्या अगोदर 3 कंप्लीट होतील आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2चा खेळ देखील समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या 31, 31 धावा धावफलकावरती आहेत. तर शेवटचे 12 बॉल आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील काही सांगा. असं या ठिकाणी अजून देखील 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मला वाटतं एक मोठी धावसंख्या सेट करायची असेल तर येणाऱ्या दोन्ही ओव्हरमध्ये मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती कोणताही बदल संभवत नाहीये. कदाचित पुन्हा एकदा पिंट्या गोलंदाजी मार्कवरती येऊ शकतात. याचा ॲब्सोल्युटली राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी, स्वतःच्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना आपण पिंट्या पाहतो तर गोऱ्या स्ट्राईकवरती खेळेल. दोघे सख्खे भाऊ क्रिकेटच्या मैदानावरती पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून आज मैदानामध्ये खेळत आहेत. या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा, हवेमध्ये बॉल आहे, झेल तर पकडलाय परंतु जीवनदान भेटेल कारण पिंट्याच्या माध्यमातून फेकलेला बॉल पंचाने नो डिक्लेअर केलाय आणि त्याचबरोबर 2 धावा धावून देखील पूर्ण केल्यात. एकंदरीत 2+1 3 धावांच्या मदतीने तुम्ही पाहताय स्कोअर बरोबर आता धावा पुढे सरकताना एक्सरसाइज पिंट्या यांच्या माध्यमातून. पिंट्या असेल किंवा गोरे असेल आपल्या टीमला मात्र विजयी करू शकलेले नाहीये. सकाळच्या 17 पासून दोन्ही संघ अजून देखील विजयासाठी प्रतीक्षा करत असताना यावेळेला बॅकफूट वरती जात चांगला ड्राईव्ह केलाय पॉइंटला, तेवढं शानदार क्षेत्ररक्षण, जबरदस्त झेल पकडत गोऱ्या पवारला बॅक टू द पॅव्हलियन पाठवलं पिंट्याने. शानदार कमबॅक केलंय, महत्वाची विकेट घ्यायला लागते. तर ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त केली. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 34 या आकड्यावरती पहिला फलंदाज माघारी परतलाय. गोऱ्या असेल, ओमकार असेल, प्रदीप मला वाटतं अगोदर बाद झालेला होता तर हा दुसरा फलंदाज माफ करा बॅक टू द पॅव्हलियन झालेला आहे. आणि आता नंबर 4 वरती नवीन खेळाडू, एक युवा खेळाडू चमचमता सितार आपल्याला पाहायला भेटतोय जो हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. वेळ फार कमी आहे कारण आजच्या दिवसामध्ये तब्बल 12 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सूर्याने नुकताच मकर राशीमध्ये प्रवेश केलाय परंतु अजून देखील दिवस म्हणावा तेवढा मोठा झालेला नाही आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी काळोखाचं सावट देखील लवकर येऊ शकेल. या संपूर्ण मॅचवरती स्पर्धेवरती किंबहुना
त्याच्यामुळे लवकरात लवकर हे सामने कंटिन्यू करणं गरजेचं आहे. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. बघा क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु इथे जर पाहिलं तर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने धावत आले, बॉल अडवला. तोपर्यंत मात्र इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 35. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये सुरू असताना पुन्हा एकदा पिंट्या त्यांनी टाकलेला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. मात्र या बॉलवरती सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. चांगलं कमबॅक पिंट्या यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बघा जास्त धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, 1 विकेट गेली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या सौरभने, परंतु पिंट्याने मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये यशस्वी पुनरागमन करून दिले. पिंट्या आतापर्यंत यशस्वी असा गोलंदाज ठरलाय. तो अर्थातच संतोष एजन्सी या टीमकडनं ब्लॉकर पद्धतीचा बॉल, थोडासा लोअर फुल टॉस, त्याचबरोबर फ्लायटेड देखील चेंडू होता. स्ट्रगल करावं लागलं इथे फलंदाजाला एका धावेसाठी आणि टीमची धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकते. धावा झालेत 38. षटक क्रमांक 3 या ठिकाणी पूर्णत्वास जात असताना पुनश्च एकदा या ठिकाणी आपण पाहतोय राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना ऑफ साईडला मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती जातो. हलकासा अपील, परंतु नाही. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले. या 2 धावा खऱ्या अर्थानं टीमला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊ जाऊ शकतात. पिंट्या पुन्हा एकदा विकेट घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना घराच्या भिंतीवरती उगवणाऱ्या सूर्याचा आणि पळणाऱ्या घोड्याचं चित्र लावून आयुष्यात यशस्वी होता येत नाही. आयुष्यात जर विजयी व्हायचं असेल, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सूर्योदयापूर्वी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. ब्लॉकर पद्धतीचा बॉल खोदून काढायचा होता, फटका फसला इथे आणि डॉट बॉलची सांगता देखील होते. निर्धाव चेंडू, त्याचबरोबर षटक देखील संपलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे अजून देखील शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. येणाऱ्या 6 बॉलमध्ये किमान तरी जरी 15-1 धावा बनवल्या तरी 55च्या आसपास ही टीम मजल मारू शकेल. म्हणजे एक फायटिंग स्कोर तुम्हाला स्कोरबोर्डवरती बघायला भेटेल. ज्यावेळेला संतोष एजन्सी हा संघ मैदानामध्ये येईल त्यावेळेला त्या टीमकडनं पिंट्या असेल, त्याचबरोबर त्यांचे जे अनेक स्टार खेळाडू मैदानामध्ये दमखम दाखवताना आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाजीसाठी पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होतोय सचिन पवार आणि त्याच्या समोर डावखुरा फलंदाज आहे. छोट्या उंचीचा खेळाडू, पोटेन्शियल या खेळाडूकडे देखील आहे आणि त्याचा वापर मात्र करावा लागेल. पंचांकडे बघा दिशा फिक्स करून घेतली. तो गोलंदाजीसाठी आला. यावेळेला लोअर फुल टॉस ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे राहिलाय आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी अचूक उठवलाय. 3री धाव मात्र इथे वेगाने कंप्लीट होत असताना स्कोरबोर्डवरती आणि या 3 धावांच्या मदतीने तुम्ही पाहता येतात धावा झालेल्या 43. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात या षटकामध्ये. प्रीतम आहेत आणि त्याचबरोबर प्रीतमच्या साथीने किल्ला लढवत असताना आता ओमकार देखील आपण बघतो. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, संधी आहे इथे. यस, नो डाऊट फलंदाज बाद होतोय. एक हवाई फायर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये टायमिंग प्रॉपर करू शकलेले नाहीत. चेंडूने जास्त उंची घेतली. अगदी जर हा फ्लायटेड स्ट्रोक असता तर कदाचित तिथे चान्स क्रिएट होऊ शकला असता, परंतु बराच वेळ बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाची नजर बॉलवरती शेवटपर्यंत चूक केली नाही आणि एक सेट फलंदाज प्रीतम बॅक टू द पॅव्हिलियन. ज्या प्रीतमने आपण बघितलं की ते अगोदर 3 बॉलमध्ये 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. आपल्या टीमसाठी संकटमोचक ही कामगिरी तो पार पाडेल का या ओव्हरमध्ये? जर विचार केला संतोष एजन्सी या टीमचा तर या ओव्हरमध्ये सचिनने चांगलं पुनरागमन करून दिले. पहिल्या बॉलवरती 3 धावा आणि त्यानंतर या बॉलवरती विकेट घेत आम्ही देखील विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहोत. परंतु हा सामना त्यासाठी अगोदर आम्हाला जिंकायचा आहे. बघा थोडीशी चाचपडत फिल्डिंग, धावचेची संधी होती. कीर्ती सर मिस्टेक होते, चूक होते, परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. तुमची एक चूक तुमच्या टीमला या स्पर्धेतनं बाहेर घेऊन जाऊ शकेल. एका धावेसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा, परंतु यावेळेला पुन्हा एकदा बघा क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये काऊ कॉर्नरला. धावचीची संधी येऊ शकेल, परंतु फलंदाज पोहोचलाय काय? पंचांकडे दाद तर मागण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांनी अपील कदाचित फेटाळलं असावं. नाही, दोन्ही पंच पुन्हा एकदा एकत्र येतात, चर्चा करतील इथे. पंच रोहित सर ज्याने मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये देखील खूप वर्ष पंच म्हणून कामगिरी पार पाडली. 3 धावा इथं मिळतात. यस, अगदी 3 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचते ती इथे 48 या आकड्यावरती. डावखुऱ्या फलंदाजांनी प्रभावित केले. अगदी सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर अक्षय पवार असेल, त्याने देखील मोठमोठे फटके खेळले अगदी सकाळपासून. ओहो, यावेळेला देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली, जजमेंट देखील प्रॉपर. फलंदाज बाद होतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय अर्थात सचिन यांच्याकडून. संतोष एजन्सी या संघाचं यशस्वी पुनरागमन. आदरणीय संतोषजी धाडवे साहेब यांच्या चेहऱ्यावरती आता उशिरा का होईना स्माईल आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी चांगला प्रयत्न होता त्यांच्या खेळाडूंचा. बाबूदादांसाठी हे मैदान खास राहिले.
कारण आपल्याला 2 वर्षापूर्वी आपण TPL मध्ये देखील प्रवेश घेतला होता. अगदी फायनलसाठी तुमचा संघ क्वालिफाय झालेला होता. आकाश सपकाळ तुमचा आयकॉन खेळाडू होता, फायनलसाठी उपलब्ध नव्हता दादा. तर बाबूदादा मला सांगतायत चूक दुरुस्त करतात की नाही, पहिला नंबर आलेला होता. अर्थात या ठिकाणी याही वर्षी त्याच इराद्याने बाबूदादा देखील आमच्या आलेले आहेत. बाबूदादांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की नाही, मला कैलासवासी विशाल कैलासवासी विनायक स्मृती चषकामध्ये माझी टीम उतरवायची आहे. आदरणीय पोलीस पाटील आतिश भागवत सरांचा कॉल केला आणि मग बाबूदादांना त्यांना नाही म्हणता आलं नाही, कारण बाबूदादांचा देखील 100% परफॉर्मन्स राहिला या मैदानावरती. चांगला टॅप केला, एक धाव पूर्ण केले, धावचीची संधी आतिश भागवत त्यांच्या पाठीमागे. अपील जरूर केलंय परंतु पंच किशोर पालकर यावेळेला तटस्थ राहतील. कोणताही इशारा आलेला नाहीये. कदाचित या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. यस, तिसऱ्या पंचांकडे चर्चा होते आणि यस यावेळेला फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मोठा झटका बसतोय. मात्र सिंगल धाव दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावचीच झाला आणि एका धावेच्या मदतीने आता बघा टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 49. 49 ओके, ओव्हर संपली आहे. षटक देखील संपलेला आहे इथे. तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 49. विजयासाठी 50 धावांची आवश्यकता संतोष एजन्सी या टीमला. अर्थात याच्यानंतरचा जो सामना असेल त्या सामन्याच्या टॉस कडे आपण जाऊया. स्वराज फायटर्स श्री गजानन वॉरियर्स कामतकोट. स्वराज फायटर्स श्री गजानन वॉरियर्स कामतकोट बोट टीम कॅप्टन चला या लवकर, आपल्याला नम्रतेची विनंती असेल. स्वराज फायटर्स संतोष एजन्सी एकविरा 11 स्वराज फायटर्स आणि स्वराज फायटर्सच्या संघाबरोबर याच्यानंतर सनी जर आपण पाहिलं तर गजानन वॉरियर्स आहे, त्याच्यानंतर संतोष एजन्सी बरोबर सप्तशृंगी वॉरियर्स आहे, एकविरा 11 बरोबर पुन्हा एकदा श्री गजानन वॉरियर्स आहे आणि स्वराज फायटर बरोबर पुन्हा एकदा श्री सप्तशृंगी वॉरियर्स आहे. अशा आजच्या दिवसातल्या ह्या राहिलेल्या अजून देखील 4 लढतींवरती आपण एक नजरेचा कटाक्ष टाकला. वेळ कमी आहे कारण शेवटचा सामना आपण जर पाहिला तर वेळपत्रकानुसार 5:45 वाजता चालू होणार होता, परंतु जवळजवळ तब्बल 1 तास आपण इथे लेट आहोत. सो मे बी काहीतरी वेगळा डिसिजन घ्यावा लागू शकेल जर या सामन्यांना जर तुम्ही विलंब केलात तर. चला पटकन लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. एकविरा 11 संतोष एजन्सी तुमच्या आघाडीच्या फलंदाज मैदानामध्ये पाठवा. घेऊया एक छोटासा ब्रेक, जाऊया डीजेकडे पुन्हा एकदा, परंतु तत्पूर्वी दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस करून घेऊया. स्वराज फायटर्स श्री गजानन वॉरियर्स कामतकोट चला या. स्वराज फायटर्स आलेत नाही आहेत, गजानन वॉरियर्स कामतकोट वाले आलेत. चला या स्वराज फायटर्स, आपल्याला विनंती आहे. स्वराज फायटर्स या संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. आलेत, चला आलेत. ओके टॉस द्यायचं. सुशांतच्या हस्ते आपण टॉस करून घेऊया या सामन्याचा. फार महत्वाची लढत पुन्हा एकदा स्वराज फायटर्स आणि गजानन वॉरियर्स कामतकोट. अर्थात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वराज फायटर्सला पराजित करत गजानन वॉरियर्सचं देखील या मॅच मध्ये 4 पॉईंटची बरोबरी करण्याचा संकल्प असू शकेल स्वराज फायटर्सच्या संघाबरोबर, कारण आतापर्यंत स्वराज फायटर्सचे देखील 4 पॉईंट झालेत. गजानन वॉरियर्सने स्वराज फायटर्सला पराजित केलं तर त्यांच्या देखील 4 पॉईंट्स होऊ शकतात. सप्तशृंगी वॉरियर्स ऑलरेडी त्यांचे देखील 4 पॉईंट्स आहेत. म्हणजे हाय व्होल्टेज लढत प्रत्येक सामन्यागणिक आपल्याला पाहायला भेटणार आहे. सनी दरम्यान जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये ॲडव्होकेट सनी मोहिते सरांकडे. 50 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलेलं आहे. श्री गजानन वॉरियर्स कामतकोट संघाने टॉस जिंकला आणि त्याचबरोबर त्यांनी बॉलिंगचं डिसिजन घेतले, म्हणजे धावा ते चेस करताना आपल्याला बघायला मिळतील स्वराज फायटर्स या संघाच्या विरुद्धामध्ये. परंतु ही मात्र मोठी लढत आहे. तुम्हाला 50 धावांचं ध्येय उद्दिष्ट पार करायचं आहे. पहिलंच या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक टाकण्यासाठी आपण प्रदीप कुटरेकर गावरा एक्सप्रेस या नावानं संबोधित करतो. या बॉलरला तोच बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, पहिलं षटक तो टाकेल. यॉर्कर बॉल टाकणे त्याची स्पेशालिटी राहिली आहे. चला पंच रोहित सर, आपण मॅचला सुरुवात करून घेऊयात. मॅचला आपण सुरुवात करूयात. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. टाइम इज मनी अँड टाइम इज एव्हरीथिंग, आणि वेळेला खूप महत्व देणं गरजेचं आहे.
मी हेमंतदादा पवार आपणाला देखील विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती या. पहिलाच बॉल होता जिथे बॅकवर्ड शॉट टेकला क्षेत्ररक्षक. तुम्ही पाहताय तर बॉबीच्या माध्यमातून चांगलं असतं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. पहिलाच बॉल होता एका धावेवरती संतुष्ट. त्याच्या बरोबर येणारा पुढचा बॉल तुम्ही पाहताय. तर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी रसिक मायबाप देखील या स्पर्धेला गर्दी लावली आहे. चेंडू पडल्यानंतरला चेंडू पडतोय, काटा बदलतोय आणि फलंदाजांच्या दोन्ही पायांच्या मधून मात्र बॉल एकंदरीत जर पाहायला गेला तर डॉट बॉल पाहायला मिळतो. काय शार्प टर्न केलाय, ही स्ट्रेंथ आहे प्रदीपची आणि याच गोष्टींसाठी ओळखला देखील जातो हा खेळाडू. या बॉलवरती मोठा प्रहार, घनाघाती प्रहार, गोऱ्या पॉवर आहे तिथे. चेंडूला पकडले आणि आपल्या संघासाठी नक्कीच एक धाव वाचवण्याचं काम निश्चित रूपे केलंय. एक धाव वाचवणं गरजेचं आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. 3rd यार्ड सर्कलच्या आतमध्ये सगळे खेळाडू आणि त्याच्या बाहेर मात्र 3 खेळाडू असतील. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर रीजन म्हणजे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक लावलाय. लॉंग ऑफ अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. तर समोर जर पाहायला गेलं कव्हरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, त्यानंतर मिड ऑफ लावला गेला आहे. मिड ऑन देखील आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग लावलाय. त्याचबरोबर कव्हरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणि पॉईंटचा खेळाडू सिली पॉईंट देखील लावला गेलाय. अशा प्रकारची फिल्डिंगची पोझिशन पाहायला मिळते. या बॉलवरती हवाई यात्रेवरती गोऱ्याच्या दिशेनं बॉल ठोकलाय, परंतु गोऱ्यानं मात्र अंततः 4 अटेम्प्ट मध्ये 4 अटेम्प्ट मध्ये या कॅचला पकडले. नितेश सालुंकेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक मोठा गडी मात्र बाद होतोय संतोष एजन्सी या संघाचा. काय कॅच पकडले, ॲडव्हान्स फार न फेडलं त्या ठिकाणी. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टला कॅच मात्र सुटली, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट आणि 4th अटेम्प्टला मात्र कॅच तिथे कॅरी केली गेली. तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये देखील. क्रमांक 3 वरती आता मात्र सागर नासरेला आपण चर्चा मागाशी केली होती. यावेळेला खेळाडूला 6व्या नंबरला पाठवलं गेलं होतं. आता संतोष एजन्सी या संघाने मात्र बघा खूप चेंजेस केले. लगेचच क्रमांक 3 वरती सागर नासरेला स्वतःच्या होम ग्राउंड वरती, जो परिपूर्ण त्याला नक्कीच माहिती आहे, या ग्राउंडची माहिती आहे आणि या ग्राउंड मध्येच खेळाडू तो खेळतो आणि याच करायचो क्रमांक 3 वरती पाठवलं गेलंय. लॉंग द कार्पेट खेळलं गेलं, फुल टॉस बॉल आणि इथे मात्र फलंदाज बाद होणार का? पंचांचं बोट वरती झालंय. सागर नासरे गोल्डन डकचा शिकार बनतील. काय कमालची कॅच, ही कॅच देखील अगदी लाईव्ह अशामध्ये देखील कॅप्चर केली जाते. या कॅचचं छायाचित्र कॅमेरामॅन यांच्या कॅमेरामध्ये कैद झालंय. कदाचित ही कॅच देखील चर्चेतली बनेल आणि सोशल मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होईल, यात मात्र अजिबात शंका नाही आहे. बॅक टू बॅक दुसरा खेळाडू इथे बाद होईल. इथे पहिला गोलंदाज ठरू शकतो की या स्पर्धेतला हॅट्रिक घेणारा, हे देखील पाहावं लागेल. प्रदीप कुटरेकरनं पहिल्या 2 बॉलवरती चांगल्या प्रकारची बॉलिंग आणि दुसऱ्या येणाऱ्या पुढच्या 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 विकेट देखील घेतल्यात. येणारा पुढचा बॉल इथे फलंदाजाला बाद केला तर स्पर्धेतला पहिला हा बॉलर ठरू शकतो हॅट्रिक घेणारा. बॉल कशा प्रकारे टाकला जातोय, खोलवरचा बॉल होता, चेंडू डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती केवळ एक सिंगल षटकाचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले आता 5 या आकड्यावरती. 5च धाव फलकावरती आहे जिंकण्यासाठी. 18 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. 2 खेळाडू बाद झालेत 5 वरती. काय मॅच आपल्याला बघायला मिळाले. 18 मध्ये 45 बनतील का? प्रत्येक षटकामध्ये 15च्या सरासरीने इथून धावा बनवायच्या. या धावा बनवत असताना इथे खूप मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला देखील मिळतोय आणि ते तुम्हाला करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती अनिरुद्ध आता इथे बॉलिंग साठी आलाय. पहिलं षटक ज्या वेळेला दिलं गोऱ्यानं, इथे योग्य डिसिजन म्हणावं लागेल. प्रदीपनं ज्याप्रमाणे त्याला काम सांगितलं होतं तशाच प्रकारची त्यांनी भूमिका घेतली. 2 विकेट देखील मौल्यवान घेतले. 5च धावा फक्त खर्च केल्यात. किफायतशीर बॉलिंग आणि त्याच्यानंतर षटक क्रमांक 2 अनिरुद्ध एल्वे राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करतायत. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उछाल ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल पाहायला मिळतं. पिंट्याच्या बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही आहे आणि व्हाईट बॉलला छेडछाड करण्याचा अजिबात प्रयत्न देखील तो करत नाही आहे. अंपायरनं सांगितलं हा बॉल नो आहे. 1+1 अशा 2 धावा ऍड कराव्या लागतील इथून पुढे. अंपायरकडे थोडीशी ते आर्ग्युमेंट करतायत, बातचीत करतायत की येस माझा बॉल इट्स अ फेअर असेल का, परंतु त्यांनी सांगितलं तुम्ही इथे नियमांचं उल्लंघन करून बॉल टाकलाय, त्याच कारणासो तुम्हाला या ठिकाणी दंडित आम्ही करतोय. एक्स्ट्राच्या धावा आपल्याला बघायला मिळते. यावेळेला हवाई यात्रेवरती बॉल आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. इथे कोणती चूक नाहीये. यांचा उद्देश साफ होता की ही मात्र कॅच पकडायची आहे. पिंट्या पवार यांना पाठवलं जाईल बाहेर. धक्का क्रमांक 3 संतोष एजन्सीचा संघ बॅकफूट वरती परततोय.
त्याचबरोबर हर्ष कांगणे क्रमांक 5 वरती तुम्ही पाहताय. हर्ष कांगणेला बघाल तर इथे हर्ष कडून देखील खूप आनंद घेण्याची गरज राहील आपल्या संघासाठी. संघाला जर संघाच्या चेहऱ्यावरती आनंद आणायचा असेल तर पहिल्यांदा या हर्षला झिजावं लागेल, तरच मात्र संघ यशाच्या दिशेने मार्गस्थ होईल. दोन्ही संघासाठी डू ऑर डायची मॅच आहे. इथे बघा पहिलाच बॉल खेळतायत आणि फलंदाजाचं एफर्ट्स मात्र स्विचिटचं आहे, रिव्हर्स आहे. हे चुकीचं क्रिकेट आपण म्हणतो. पहिला बॉल सुद्धा बघा चेक केला नव्हता, याला ऑफला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सनी गावडेच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सकाळच्या सत्रापासून जर पाहताय तुम्ही या मॅच मध्ये एकंदरीत चांगल्या प्रकारचा कंट्रोल दिसलाय. यावेळेला हवेमध्ये खेळले, अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागले आहे, परंतु यावेळेला चांगल्या प्रकारचं डिफेन्स इथं पाहायला मिळतंय. एक धाव आपल्या संघासाठी नक्कीच वाचवण्याचं काम केलंय. 3 धावा मात्र आता बॅटिंग करणाऱ्या संघाला दिल्या जातील. धावसंख्या 12 या आकड्यावरती दुसरं षटक इन प्रोग्रेसला आहे. हे दुसरं षटक तुम्ही पाहतोय. एकंदरीत आपण बघतो ना की ज्या वेळेला क्रिकेटर खेळतात, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, त्या दोघांमध्ये रेस लागल्या, पण तो लॉंग ऑफ पासून अगदी इथे पॉइंटच्या क्षेत्रापर्यंत धावत आलेला उद्देश, त्याचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा एक धाव तिथे वाचवण्याचं काम केलंय. आता डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. कीर्ती सर ॲज अ आयकॉनची भूमिका त्यांनी घेतली, परंतु आयकॉन सारखं क्रिकेट आपल्याला अजून देखील पाहायला मिळालं नाही आहे. ज्यावेळेला पहिल्या 2 मॅच मध्ये बॉलिंग करत असताना एक्सपेन्सिव्ह ठरलंय. आता बॅट देखील या ठिकाणी कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल हे देखील पाहावं लागेल. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये. 2चा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. कॉम्बॉक्स मध्ये देखील थोडंसं चेंजेस जाऊया. आधी व्हॉइस ऑफ रत्नागिरी क्षीरसागर सर यांच्याकडे. सो धन्यवाद सनी. या ठिकाणी 12 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे. 35 धावांची आवश्यकता असताना सामना जिंकण्यासाठी संतोष एजन्सी प्रयत्नांची पराकाष्ठा अजून देखील हा संघ करतोय. हार मानायला अजून देखील तयार नाही आहे. याच्यानंतर देखील फार महत्वाची लढत असेल. स्वराज पाटण श्री गजानन वॉरियर्स कामोदकोंड. गजानन वॉरियर्स कामोदकोंड संघाचा उद्देश एकच असेल, स्वराज पाटण संघाला पराजित करायचा आणि त्यांच्याबरोबर कुठेतरी गुणफलकावरती देखील त्यांच्या लेवलला यायचं. परंतु यावेळेला बघा पुन्हा एकदा संभवतः दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे. चांगलं क्रिकेट, पॉझिटिव्ह क्रिकेट आपण बघतोय. 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असताना प्रत्येक बॉलवरती मोठा प्रहार येतोय. बॉल हवेमध्ये झेल इथे सुटतोय, सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय बॉल, परंतु तोपर्यंत दोन्ही फलंदाजाने अतिशय उत्तम पद्धतीने तिहेरी धाव देखील पूर्ण करत विजयातलं जे मार्जिन आहे ते 3 ने कमी करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही पाहताय 3 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते ती 20 या आकड्यावरती. गरज आहे अजून देखील 30 धावांची. इथे सामना जिंकला जाऊ शकेल, स्ट्रगल करावा लागेल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेल. कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतःकडे पैसे नव्हते, मोठ्या बहिणीचे दागिने गहाण ठेवले, कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे जाऊन देशाचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती बनले. संघर्ष तुम्हाला खऱ्या अर्थाने यशाकडे घेऊन जातो. हा बॉल देखील हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत, परंतु इथं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते. पुनश्च एकदा याही बॉलवरती तिहेरी धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. अजून देखील या खेळाडूने हार मानलेली नाहीये. क्या हार में क्या जीत में, हाच सांगण्याचा प्रयत्न हा खेळाडू करतोय. दरम्यान इथे जर बघितलं तर विजयाचं अंतर पुन्हा एकदा 3 ने कमी होत आहे. अजून देखील जवळजवळ आपण पाहतोय 27 धावांची विजयासाठी आवश्यकता. यावेळेला पुन्हा एकदा काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. यावेळेला चूक केलेली नाहीये, झेल पकडतोय आणि एक सेड बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. संतोष एजन्सी या टीमला आता मोठा धक्का बसतोय. उरली सुरली आशा अपेक्षा देखील इथं संपुष्टात येते. नवीन फलंदाज वेगाने मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. संतोष एजन्सी बनाम इथे प्रतिस्पर्धी जो संघ आपण पाहतोय आई एकवीरा 11, अशी एक महत्वपूर्ण लढत. दरम्यान या ठिकाणी संतोष एजन्सी संघाला विजयासाठी 50 धावांचं एक उद्दिष्ट सेट केलं, परंतु या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरपासून एका पाठोपाठ एक विकेटचं पतन होताना देखील पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या, बॉलरने 2 विकेट घेतल्या आणि तिथेच कुठेतरी विजयाची नांदी रचली गेली. ते अर्थात आई एकवीरा 11 या टीमची. नवीन फलंदाज एक हट्टाकट्टा खेळाडू स्ट्राईक वरती, त्याच्या बॅटमध्ये खऱ्या अर्थानं पोटेन्शियल आहे त्याच्याकडे. जर बॅटच्या रडारमध्ये बॉल आला तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकेल, परंतु इथे पहा 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. सनी आजच्या दिवसामध्ये फार षटकार आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. दरम्यान या वेळेला पुन्हा एकदा हवाई फायर, 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, वन्स बाउंस संभवता चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
इथे जर आपण पाहिलं तर या 4 धावांच्या मदतीने आता पुन्हा एकदा संतोष एजन्सी हा संघ या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन करतोय का. धावा झालेत 29, म्हणजे विजयासाठी गरज आहे अजून जवळजवळ 21 धावांची, ते देखील 6 बॉल मध्ये होऊ शकतात. इथे संघर्ष करावा लागेल. डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है, मिलते नहीं मोती सहसी गहरे पानी में, वो बढ़ता दूना उत्साह उसी हैरानी में, मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती, वो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यहाँ पर उसी कोशिश को दोहराने की आवश्यकता, जिनके अंदर मंजिल को पाने की चाहत होती है, वही वो लोग होते हैं जो समुंदर के ऊपर पत्थरों के पुल बना देते. आखिरी 6 गेंदें. जी हाँ दोस्तों, 21 रनों की और आवश्यकता. ये कीर्ति का शानदार स्ट्रोक है. गेंद के नीचे खिलाड़ी काफी तेजी के साथ एक कैच ड्रॉप होता हुआ कीर्ति को जीवनदान मिला है, लेकिन क्या उसका वो फायदा उठा पाएंगे. वो कैच याद कीजिए, रोहित शर्मा का जो छूटा था, द्विशतक उन्होंने पूरा किया था. फिलहाल यहाँ पर वो डेविड मिलर का कैच पकड़ा था. 6 गेंदे 19 रनों की आवश्यकता साउथ अफ्रीका को थी. वो सूर्य कुमार ने जो कैच पकड़ा था, शायद वो भारतीय टीम ने वो इतिहास रचा था. ये फुल टॉस डिलीवरी, लोअर फुल टॉस, कहीं ना कहीं बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच में अच्छा खासा संपर्क नहीं. ये डॉट गेंद प्रेशर बनाते हुए संतोष एजेंसी के ऊपर, लेकिन उसके बाद ये दोबारा करा प्रहार. खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन इस बार भी मिसफील्ड होती हुई. इसके पहले कीर्ति को जीवनदान मिला था, इसी गेंद के ऊपर भी बल्लेबाज को जीवनदान मिलता हुआ. ये क्रिकेट का मंच है. ये पकड़ो कैच, जीतो मैच, छोड़ो कैच, हारो मैच, ये हार जीत का फॉर्मूला होता है. कीर्ति दोबारा यहाँ पर स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए ऑफ स्टंप के बाहर जाते हुए नो बॉल का इशारा था अंपायर के द्वारा. दूसरा रन काफी तेजी के साथ पूरा किया, यानी कि 2+1 = 3. 3 रनों के साथ ही साथ रन संख्या अब आगे बढ़ती हुई नजर आएगी. 39, यानी कि यहां से मुकाबले को जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता. यहां पर बड़ा स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है. 3 रन तो बड़ी इत्मीनान के साथ यहां मुकम्मल हो गया, नो डाउट, यस एब्सोल्युटली. और 3 रनों के साथ यहां पर देखिए जीत का मार्जिन अब तेजी से कम होता हुआ. हाँ, बोला दोन घेतला. एक मिनिट जरा पंच, आता किती घेतल्यात हवा? 3 घेतल्या आता. एक मिनिट जरा, किती किती 41 रन बने, यानी कि अभी भी 9 रनों की और आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए. कीर्ति ने हालांकि अंत तक प्रयास किया, लेकिन क्या वो अपनी टीम को लेकर जाए जीत की तरफ? दहलीज पर तो आ चुके हैं. यहां पर देखने वाली बात बनेगी, क्या यहां पर इसी गेंद के ऊपर करारा अपराध. यस, दैट्स अ मैग्निफिसेंट स्ट्रोक, यानी कि जीत की उम्मीदें अभी भी बरकरार है. एक गेंद और मुकाबले को जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता. व्हाट अ मैच, व्हाट अ मैच. किसने सोचा था कि मुकाबला इतना रोमांचक हो सकता है. एक गेंद 3 रनों की आवश्यकता. अगर मुकाबला यहां पर बराबरी पर छूटा है तो दोनों भी टीम को मिलेगा सिंगल पॉइंट. क्या यह मुकाबला बराबरी पर छूटेगा? दिलों की धड़कनें तेज होने वाला यह मुकाबला. अगर किसी को दिल के दौरे का प्रॉब्लम हो तो आंखें बंद कीजिए, कुछ भी हो सकता है. एक गेंद 3 रनों की आवश्यकता. कचाकच भरा हुआ ये गांव देवी टेटवली का ऐतिहासिक मैदान, कैलाशवासी, विशाल कैलाशवासी विनायक स्मृति चषक 2025 का ये शानदार मुकाबला. जब आखिरी 2 गेंदों पर 9 रनों की आवश्यकता, तो बाहुबली स्ट्राइक पर थे. न आव देखा न ताव देखा, सीमा रेखा के बाहर फेंका और अब जाकर एक गेंद 3 रनों की आवश्यकता. ये देखे एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद को खेला. पहला रन काफी तेजी के साथ भागे, दूसरा पूरा. गेंद जाते हुए सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. और संतोष एजेंसी की टीम ने आखिरी गेंद पर आई एकवीरा 11 को पराजित करते हुए एक इतिहास निर्माण किया. दैट्स आउटस्टैंडिंग, दैट्स अ मैग्निफिसेंट, दैट्स अ मैग्निफिसेंट मैच. जबरदस्त कमाल किया इस खिलाड़ी ने. जब 2 गेंदों पर 9 रनों की आवश्यकता, 5वीं गेंद को 6 रन के लिए सीमा रेखा के बाहर फेंका. और आखिरी गेंद पर जब 3 रनों की आवश्यकता थी, तो एक्स्ट्रा कवर के ऊपर से वो लाजवाब चौका लगाते हुए 4 रन के बदौलत इस मुकाबले को जीतने के बाद अब संतोष एजेंसी की आशा, अपेक्षा, वो उम्मीदें दोबारा जाग उठे. कांग्रेचुलेशन बाबू दादा, कांग्रेचुलेशन बाबू दादा. फिलहाल यहां पर इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के खिलाड़ी की तरफ जाएंगे. तो मुझे लगता है शायद जो आखिरी 2 गेंदों पर जब 9 रनों की आवश्यकता, जिन्होंने यह मुकाबला जीता कर दिया है, वही खिलाड़ी बनेंगे मैन ऑफ द मैच के हकदार. एस एब्सोल्युटली उसका नाम है मिस्टर सचिन पवार. प्लीज वेलकम. आखिरी 2 गेंदों पर 9 रनों के